नमस्कार मित्रांनो, मन की शांतीमध्ये पुन्हा आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चांगली रात्रीची झोप किती महत्त्वाची आहे, ज्यामुळे सकाळी उठल्यावर आपल्याला फ्रेश वाटले पाहिजे। सकाळची सुरुवात चांगली तर दिवस चांगला जातो, त्यामुळे सगळे कामे पण व्यवस्थित होतात। सगळं व्यवस्थित आणि टाइम मध्ये झाल्यामुळे आपला मूड पण चांगला राहतो। चला तर मग पाहूयात रात्री झोपण्यापूर्वी काय केले पाहिजे, म्हणजे आपल्याला चांगली झोप लागेल। नंबर 1, तुमची सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करणे। नंबर 2, झोपण्यापूर्वी वहीमध्ये लिहा। नंबर 3, उद्याच्या कामाचे नियोजन करा। नंबर 4, आरामदायी टेक्निक्स प्रॅक्टिस करा। नंबर 5, खोल श्वास घेण्याचा सराव करा। नंबर 6, झोपण्याच्या वेळेची रुटीन डेव्हलप करा। नंबर 7, एखादे पुस्तक वाचा। नंबर 8, झोप घ्या। नंबर 1, तुमची सर्व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बंद करणे। झोपायला जाण्यापूर्वी तुम्ही पहिली गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे तुमची सर्व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बंद करणे, म्हणजे जसे की टीव्ही, मोबाईल एक्सेट्रा। त्याच्यातून निघणारा निळा प्रकाश जो तुमच्या डोळ्यावर पडत असतो तो बंद होतो। इलेक्ट्रॉनिक्सच्या त्या प्रकाशामुळे तुमची झोपेची सायकल डिस्टर्ब होऊ शकते। इलेक्ट्रॉनिक्स बाजूला ठेवल्याने तुमच्या मेंदूला मेलाटोनिन हा स्लीप हार्मोन आहे तो प्रोड्यूस करायला वेळ मिळतो, त्यामुळे तुम्हाला क्वालिटी झोप मिळते। नंबर 2, झोपण्यापूर्वी वहीमध्ये लिहा। झोपण्यापूर्वी वहीमध्ये लिहिल्यामुळे तुमचे मन शांत होण्यास आणि टेन्शन्स आणि एन्झायटी कमी होण्यास मदत होऊ शकते। दिवसभर तुम्हाला एखादी गोष्ट खटकत असेल तर ती तुम्ही वहीमध्ये लिहू शकतात, किंवा ज्या गोष्टीबद्दल तुम्ही थँकफुल आहात अशा गोष्टींची यादी देखील करू शकता। नंबर 3, उद्याच्या कामाचे नियोजन करा। दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे त्या कामाचे नियोजन आदल्या रात्रीच केले तर दुसऱ्या दिवसाचे टार्गेट आदल्या रात्री ठरल्याने तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला आधीच माहिती असते। दुसऱ्या दिवशी खूप धावपळ होणार नाही आणि टेन्शन फ्री पण राहू। नंबर 4, आरामदायी टेक्निक्स प्रॅक्टिस करा। तुम्ही रोज संध्याकाळी तुमच्या शरीराला सांगा आता तुला विश्रांती घ्यायची आहे, पण शरीराला सांगणार कसे? अशा गोष्टी करायच्या की शरीराला कळते की आता त्याला आराम करायचा आहे, जसे की दीर्घ श्वास घेणे, ध्यान करणे किंवा जंटल स्ट्रेच असो। या पद्धती तुमचे मन शांत करण्यास मदत करू शकतात, तुमच्या शरीराला संकेत देतात की आता शांत होण्याची वेळ आली आहे। नंबर 5, खोल श्वास घेण्याचा सराव करा। काही डीप ब्रीदिंग एक्सरसाइजचा सराव करा। हे तुमच्या हार्टचे ठोके कमी करण्यास, तुमचे बीपी कमी करण्यास मदत करू शकते, ज्यामुळे तुम्हाला इझी झोप लागेल। 1 ते 4 मोजेपर्यंत श्वास आत घ्या, 4 ते 7 मोजेपर्यंत धरून ठेवा आणि 8 नंबरवर श्वास सोडा। नंबर 6, झोपण्याच्या वेळेचं रुटीन डेव्हलप करा। झोपण्याच्या वेळेची एक कन्सिस्टंट रुटीन तयार करा, मग ते पुस्तक वाचणे असो, जास्त गरम नाही गार पाणी, मध्यम टेम्परेचर पाण्याने आंघोळ करा किंवा काम म्युझिक ऐकणे असो। या सवयींमुळे जेव्हा जेव्हा तुम्ही हे करता तुमच्या शरीराला संकेत मिळतो की आता झोपण्याची वेळ झाली आहे। नंबर 7, एखादे पुस्तक वाचा। झोपण्यापूर्वी पुस्तक वाचणे ही सवय सर्वात उत्तम। मी तर म्हणते तुम्ही शाळेचं होमवर्क करायला घ्या, लगेच झोप येईल। हा जोक सपाट। ओके, लेट्स बी सिरियस। जे वाचाल फक्त ते खूप सस्पेन्सिव्ह किंवा एक्साइटिंग नाही याची खात्री करा, कारण ते तुम्हाला झोपी जाण्यास मदत करण्याऐवजी तुम्हाला जागे ठेवेल। काहीतरी हलके फुलके वाचा। नंबर 8, क्वालिटी झोप घ्या। शेवटी प्रायोरिटी ही क्वालिटी झोप कशी लागेल याला दिली पाहिजे। एकूण आरोग्यासाठी प्रत्येक रात्री 7 ते 9 तास विश्रांती घेण्याचे टार्गेट ठेवा। लक्षात ठेवा, आपण किती झोपला आहोत हे महत्त्वाचे नाही, तर आपल्याला किती शांत आणि गाढ झोप लागली हे महत्त्वाचे आहे। तुम्ही झोपण्यासाठी कोणते टेक्निक वापरता हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा। क्वालिटी झोपेसाठी तुम्ही या 8 गोष्टी करू शकता। नंबर 1, तुमची सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करणे। नंबर 2, झोपण्यापूर्वी वहीमध्ये लिहा। नंबर 3, उद्याच्या कामाचे नियोजन करा। नंबर 4, आरामदायी टेक्निक्स प्रॅक्टिस करा। नंबर 5, खोल श्वास घेण्याचा सराव करा। नंबर 6, झोपण्याच्या वेळेची रुटीन डेव्हलप करा। नंबर 7, एखादे पुस्तक वाचा। नंबर 8, झोप घ्या। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।